हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की. त्यासाठी मी आलू उकडून घेतले होते. ते आलू टिक्की क्रिस्पी यासाठी मी इथं पोहे घेतलेले आहे. आपले पोहे मी मिक्सर मधून काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता पोहे आपण मिक्सर मधून काढून घेतले आहे. ते पोहे टाकलेले आहे मी. आता त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला मसाला टाकायचे आहे. बघा, लाल तिखट टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला जे मसाला आपण टाकले होते ते आता आपल्याला मिक्स करायचे आहे चांगलं. जो आपला पोटॅटो आहे चांगला आहे आता मॅश करून घ्यायचे आहे आणि चांगला असा डो बनवून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी पॅन मध्ये आपली आलू टिक्की बनवण्यासाठी तेल ठेवलेलं आहे फ्राय करायसाठी. हे बघा, मस्त शेप बनवतो गोल. हे बघा, मी आता फ्राय करत आहे आलू टिक्की आपली. कमी आचेवर आपल्याला आलू टिक्की फ्राय करायची आहे. हे बघा, जेवढे पॅन मध्ये बसते तेवढे आलू टिक्की मी टाकते पॅन मध्ये. कमी आचेवर मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आलू टिक्की. हे बघा, पलटून दाखवते तुम्हाला. बघा कशी गोल्डन ब्राऊन कलरची झालेली आहे, मस्त रेड कलरची. हे बघा, आता आपले सगळे आलू टिक्की पलटून झालेले आहे. आता परत आपल्याला दुसऱ्या बाजूने मस्त गोल्डन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. हे बघा, आपली दोन्ही बाजूने मस्त आता फ्राय झालेली आहे आलू टिक्की. बघा, ती मस्त दिसत आहे. आता फ्राय झालेली आलू टिक्की मी एका प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला. सगळ्या प्लेट मध्ये. बघा, हे तुम्ही बर्गर मध्ये पण या आलू टिक्की मध्ये वापरू शकता. एकदम करायला पण एकदम साधी आणि सोपी आहे, पण खायला खूप टेस्टी लागते. बघा, सगळं आपले आलू टिक्की काढून झालेले आहे. बघा किती क्रिस्पी झालेली आहे आपली आलू टिक्की. चला तर मग मी सगळ्याची चटणी केली होती, सगळ्याच्या चटणी सोबत सर्व करून दाखवते तुम्हाला. चला मग, आलू टिक्कीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब